द रिंगण लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील श्री सिद्धेश्वर लिंग वैराग्य धाम अर्थात उपकेदार पीठ येथे लिंगैक्य केदार पीठ जगद्गुरु श्री सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळा रंभापुरी पीठाचे जगद्गुरु श्री 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 1008 प्रसन्न रेणुक वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व केदार पीठाचे जगद्गुरु श्री 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 1008 श्री भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला। या सोहळ्यानिमित्त वैराग्य धाम येथे 3 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यानिमित्त वैराग्य धाम येथे सकाळी जगद्गुरूंच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर होम हवन, पूजा, कन्यापूजन व मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहणाची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाची उत्तम व्यवस्था सोहळा समितीच्या वतीने करण्यात आली होती। दुसऱ्या दिवशी रंभापुरी पीठाचे जगद्गुरू व केदार पीठाचे जगद्गुरू यांची गावातून अड्डपालखी काढण्यात आली। यामध्ये डोक्यावर मंगल कलश घेऊन टाळ मृदुंगाच्या तालावर भजन करत हजारो महिला, पारंपरिक नृत्य करणारे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। रात्री जगद्गुरूंच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न झाली। धर्मसभेची सुरुवात प्रथम दीप प्रज्वलनाने करण्यात आली। यामध्ये अनेक शिवाचार्य महाराज, महंत महाराज, राजकीय नेते व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेवटी जगद्गुरूंचे आशीर्वचन संपन्न झाले। यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार मधुकरराव चव्हाण, माजी मुख्य राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, बसवराज मंगरुळे, गोविंदराव माकणे, सौ अर्चनाताई पाटील, चाकूरचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यासह स्थानिक संयोजन समितीचे गुरुनाथ बडुरे, लक्ष्मण उळेकर, अप्पासाहेब पाटील, बाबा धोंगटे, इतर मान्यवर व हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। पासून जगद्गुरु श्री भीमाशंकर सिंग शिवाचार्य महास्वामीजी हिमवत केदारपीठ यांच्या सानिध्यात, त्यांच्या चरणात आहे। कामाची तडप काय असते हे या जगद्गुरूकडनं मी गेल्या 2 महिन्यात फार शिकलो। म्हणजे राजकारणात असताना सुद्धा आमच्या फिरण्याला कधी कधी कंटाळा येतो, पण या वयात सुद्धा केदारपीठाचे जे जगद्गुरू आहेत मी त्यांना ट्रेस करायचो, त्यांना विचारायचो। ते कधी नांदेडमध्ये असतात, कधी बिदरमध्ये असतात, कधी उत्तराखंडमध्ये असतात। म्हणजे त्यांचा प्रवास कंटिन्युअस सुरू असतो। लैंगिक
केदारपीठ जगद्गुरू श्री सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांच्या मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसरोहण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले श्री 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 1008 जगद्गुरू वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी रंभापुरी पीठ व ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे ते श्री 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 1008 जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी स्वामीजी हिमवत केदारपीठ यांच्या चरणी प्रणाम करून धर्मपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, ज्या स्थळावर 3 दिवसापासून हा प्राण प्रतिष्ठापनाचा सोहळा होत आहे ते स्थळ म्हणजे नागनाथ, भैरवनाथ आणि आता केदारनाथाच्या प्रतिष्ठापनेने पावन झालेले आहे. तुळजापूर हे श्री तुळजाभवानी मातेचं स्थान आहे, शक्तिपीठ आहे. तुळजाभवानी म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप आहे, पार्वतीचं शक्तिस्थळ आहे आणि तीर्थबुद्रुक हे शिवाचं स्थळ आहे. त्यामुळे येथे शिवशक्तीचा सुंदर असा संगम झालेला आहे. महत्त्वाच्या या धार्मिक कार्यक्रमास तालुक्यातील, जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. संयोजन समितीच्या वतीने त्या सर्वांचा केदार महास्वामीजींच्या हस्ते आशीर्वाद देऊन गौरव करण्यात येईल. मी सर्व आपल्या सर्वांचं इथे स्वागत करत असताना महास्वामीजींचे मी परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की आई तुळजाभवानीच्या या भूमीमध्ये आपल्या तीर्थला नागनाथ देवाच्या शेजारीच हे जे भव्य असं मंदिरासह जी राहण्याची सोय केली आहे, प्रचंड अशी मोठी सोय आपल्या लोकांसाठी जी केलेली आहे, अगदी लग्नासाठीची सोय, जेवणासाठीची सोय, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हाच रथसप्तमी आहे, देव रथावर बसलेले असतात आणि ह्या निमित्ताने आम्ही सर्वांनी जगद्गुरूंचा आशीर्वाद घेतो. हे खूप मोठा आमच्या भाग्यामध्ये आलेला आहे आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना देवाचं दर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे. इतक्या दिवस आम्ही देवीला पूजत होतो, आई तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी. आज जगद्गुरूंच्या रूपाने आणि आज इथं शिवमय वातावरण झालंय. देवी आणि शंकराची पूजा असं दोन्ही जुळून आलेलं आणि मला शब्द नाही. ऑगस्टमध्ये आम्ही केदारनाथला गेलो होतो आणि लगेचच आता फेब्रुवारीमध्ये जगद्गुरूंचे प्रति केदारनाथ ज्यांना मानतात की ज्यांचं ओखीमठला केदारनाथांची मूर्ती येते जेव्हा मंदिर क्लोज होतं आणि जगद्गुरू प्रति केदारनाथ म्हणून आणि त्यांचं दर्शन आज आम्हाला इथं होत आहे. श्रीमद रंभापुरी श्रीमद केदार उभय जगद्गुरूंच्या दिव्य चरणावर अनंत दीर्घदंड शिरसा प्रणाम अर्पण करून केदार उपपीठाचे आद्य संस्थापक लिंगैक्य जगद्गुरू सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य भगवत्पादांना स्मरण करून वर्तमान जगद्गुरू रावल भीमाशंकर लिंग शिवाचार्य भगवत्पादांच्याच आशीर्वादाने, कारण त्यांच्याच आशीर्वादाने 1985 मध्ये आमचे पट्टाभिषेक झालेलं होतं आणि वर्तमान महास्वामीजी त्यांच्या सुदीर्घ काळामधून आज बरेचसे लोकांचं म्हणणं असतं की जगद्गुरू म्हणजे नेहमी येतात आणि काहीतरी दक्षिणा घेऊन आपापल्या पीठाला जातात, असं जे अपवाद आहे आणि त्या अपवादाला प्रत्युत्तर म्हणून केदार जगद्गुरू आज एकमेव जगद्गुरू आहे. या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये इतका भव्य आणि दिव्य, मला तरी वाटतं हे केदार उपपीठ नसून हे केदार पीठच आहे असं मला वाटतं आणि सगळे आमच्या सगळ्यांचे महाराष्ट्र भक्तांचा सुदैव आहे. परमपूज्यरू
ತ್ರಿಕಾಲ ವಂದನೀಯರು, ಈ ಭವ್ಯ ದಿವ್ಯ ಸಮಾರಂಭದ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಿರುವ ಶ್ರೀಮದ್ ರಂಭಾಪುರಿ ವೀರಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ ಶ್ರೀ 1008 ಜಗದ್ಗುರು ಪ್ರಸನ್ನ ರೇಣುಕ ಡಾಕ್ಟರ್ ವೀರಸೋಮೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಭಗವತ್ಪಾದರ ಅಡಿದಾವಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀಮದ್ ವಿಮೋತ್ಕೇದಾರ ವೈರಾಗ್ಯ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ ಶ್ರೀ 1008 ಜಗದ್ಗುರು ಭೀಮಾಶಂಕರಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಭಗವತ್ಪಾದರವರ ಅಡಿದಾವಗಳಲ್ಲಿ ಪಡಮಟ್ಟು ನನ್ನ ಬಳಗಕ್ಕೆ ಸೇರಿದ ಕಣಕುಪ್ಪಿಯ ಶ್ರೀಗಳನ್ನು ಮೊದಲುಗೊಂಡು ಎಲ್ಲ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಬಳಗದವರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಸಮರ್ಪಿಸಿ, ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮನ್ ಸಜ್ಜನರೇ, ಸದ್ಭಕ್ತರೇ, ಮಾತೆಯರೇ, ಜಯ ಶ್ರೀ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಶಿಖಾಮಣಿ ಯೋ ವೀರಶೈವ ಸಿದ್ಧಾಂತಂ स्थापयामास भूतले. तुळजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र वैरागीधाम आयोजित केलेला रावल पदविभूषित लिंगैक्य केदार जगद्गुरु सिद्धेश्वरलिंग मूर्ति प्रतिष्ठापना धर्म समारंभात सानिध्य असलेले श्री हिमवत केदार वैराग्य सिंहासनाधीश्वर 1008 जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी प्रणिपात करून उपस्थित शिवाचार्यगण, राजकीय नेता व उपस्थित भक्तगण, तीर्थक्षेत्राचे परिसर संपन्न होणारे हा 3 दिवसीय कार्यक्रम अविस्मरणीय आहे. या ठिकाणी लिंगैक जगद्गुरूंच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण उभय जगद्गुरु सन्निधानात व शिवाचार्य उपस्थित मध्ये सद्भक्तांचे साक्षीने पूर्ण होत आहे. सर्वांना भक्तगण आनंद भरून आले आहेत. आपला मातृभाषा कन्नड असल्यामुळे जास्त न बोलता सर्वांना जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य व क्षेत्रनाथ वीरभद्र स्वामींचे कृपा असो. शिवं भूयात्. त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवाम्. वैराग्य धर्मपीठेशं व्यासादि मुनिमानितं वेदादि भाष्यकर्तारं वेद सिद्धांत बोधकं भृंगी गोत्रादिनाथं च शृंगी प्रमुख पूजितं एको रामं गुरुं वंदे केदार क्षेत्रवासिनीं. प्रथमतः हिमवत केदार वैराग्य पीठाचे आदि जगद्गुरु एको रामाराध्यापासून आजपर्यंत समस्त गुरुंना अनंत नमस्कार अर्पण करून आज लिंगैक्य सिद्धेश्वर लिंग जगद्गुरु महास्वामीजींच्या मूर्ती प्रतिष्ठापना त्याचप्रमाणे कलशारोहण समारंभ इथे येऊन संपूर्ण कार्य केलेले सिंहासनारूढ श्री 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 1008 जगद्गुरु प्रसन्न रेणुका वीर सोमेश्वर शिवाचार्य महाराजांच्या चरणी अनंत नमस्कार अर्पण करून इथे जमलेले सर्व शिवाचार्यगण, सर्व राजकीय गण्यमान्य, संपूर्ण भारतातील आलेले छायाकार, चित्रकार, पत्रकार, पोलीस वर्ग आणि सद्भक्त तरुण, सभा संचालक आणि
या संगीत संचालक आणि इथं संगीत व्यक्त केलेले हिमालयाचे या उषा भजनी मंडळाचे सर्व सदस्यगण आणि या संयोजन समितीचे समस्त सद्भक्त सदस्य. आता बोलायचं काही राहिलं नाही आणि प्रसाद घ्यायचं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे आता. कारण बहुजन्म कृतई पुण्यई प्रक्षीणे पाप पंजरे शुद्धांत करणोदेई पिंड शब्देने गीयते. अनेक जन्मात केलेले पुण्याच्या प्रभावानं पापाचा नाहीसा होऊन जे काही राहिलेले आपलं शरीर आहे हे पुण्यमय झालेलं आहे. या पुण्यमय शरीराकडून काय घ्यायचं आहे. आताच आमचे अनेक शिवाचार्यगण महास्वामीजी, या रंभापुरी जगद्गुरू महास्वामीजी खरोखर केदारपीठावर मूळ फार उपकार केलेला आहे. केदारपीठ तरी जर कृपादृष्टी केले नसतं केदारपीठ राहिलं नसतं, आज त्याची साफ झालं असतं. केदारपीठ 1945 साली लिंगैक्य जगद्गुरू नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी शिवैक्य झाल्यानंतर अनाथ झाला होता. 45 ते 66 पर्यंत त्याला पीठाधीश्वर नव्हते आणि त्या काळी तत्कालीन रंभापुरी पीठाधीश्वर वीर गंगाधर शिवाचार्यांनी एक दगड घेऊन उभा टाकून 1 वर्षापर्यंत तपश्चर्या करून त्या पीठावर 66 साली त्या शांतलिंग शिवाचार्यांना बसविले. हा मोठा उपकार केदारपीठ कधी विसरणार नाही आहे. आणि असे असलेले पुढे सिद्धेश्वरलिंग हे त्याच्यानंतर आता सिद्धेश्वरलिंग 80 मध्ये झाले. पुन्हा आम्ही 2000 मध्ये ऑक्टोबर 13 तारीखला त्या पीठ स्वीकार केले. तेव्हापासून संपूर्ण कर्नाटकमध्ये केदार जगद्गुरू ओळख होणं त्यावेळी येणं अवघड होतं. रंभापुरी जगद्गुरूंच्या त्यांच्या एक प्रकारचे विशाल दृष्टीचे अवलोकन करून संपूर्ण कर्नाटकाला केदारपीठाचं घर झालेलं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही आहे. अशा पद्धतीनं इथं आमचे बेंगळूरचे आलेले TG मृत्युंजय ज्यावेळी प्रलय झाला होता ताबडतोब त्यांनी पत्रकार परिषद बोलली, 100 लोक मीडिया बोलले. तिथं मीडियामध्ये आम्हाला एक प्रश्न विचारले होते. त्यावेळी प्रलय झाल्यानंतर आपले ओमशेठ पोकरणं होते सोबत. त्या काळामध्ये खाली उतरायचं चढायचं, रोड तुटले होते, करंट तुटले होते, विमान संपूर्ण तुटले होते. तसा मी डायरेक्ट कुठं गेलो, बेंगळूरला गेलो. एक पत्रकार विचारले होते, महाराज तुम्ही प्रलय झाला तर बेंगळूरलाच कसं काय आलात. आम्ही त्यावेळी सांगितलं होतं एक वेळी पतीच्या घरी त्रास झाल्यानंतर पत्नी कुठं जात असते, माहेरला जाते. तसं तिथं झालं म्हणून इथं आलं म्हणून त्यांना उत्तर सांगितलं होतं. आणि आम्हाला एक विचारले होते एखादी प्रश्न पुन्हा, वीरशैवाची जगद्गुरू आहात का लिंगायताची जगद्गुरू आहात. आम्ही म्हणलो जावई पुढे असताना जावई की म्हणता की काय मुलीचे नवरा म्हणता, काय म्हणा असा प्रश्न विचारले म्हणले. असे आमचे जेव्हा प्रतिदिवस येत असतात दोन्ही एकच आहे. वीरशैव म्हणलं ते एकच आहे, लिंगायत म्हणजे एकच आहे, पर्यायवाचक शब्द आहे. ज्यावेळी आता ओमशेठ बोकरांनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणने 1 महिन्यामध्ये लिंगायत समाजाला जे OBCचे दर्जा दिले, GR काढले. उदगीरला अनुष्ठान असताना 1 महिना सोपल आणि मधुकरराव चव्हाण समिती बसविले. त्यावेळी 1 महिन्याच्या हातात अनुष्ठान संपून जाताना GR आले. वाणी शब्द पूर्वीपासून आहे. वाणीचा अर्थ आहे वणिक, वणिकचा अर्थ आहे व्यापारी. त्याला पूर्वीपासून आहे म्हणून त्याला शब्द दिलेला आहे. आणि ते पर्यायवाचक शब्द आहे. वाणी म्हणले तर तेच आहे, लिंगायत म्हणले तर तेच आहे, आणि वीरशैव म्हणले तर तेच आहे, लिंगधर म्हणले तर तेच आहे. म्हणजे पर्यायवाचक शब्द दुरुस्तीचे तेवढं शिल्लक राहिलेलं आहे, ते होऊन जाईल. पण हे आज सांगायचं तात्पर्य सांगायचं म्हणजे हा मराठवाड्यामध्ये एक प्रकारचे आम्ही देशभर फिरतो आहे. नेपाळमध्ये एक
महिना राहिलो. नेपाळमध्ये आमच्या सोबत होते किशोर स्वामी. 5 दिवस हेलिकॉप्टरनं दररोज एक सभा. राजवाड्यात गेलो. असे पुन्हा उन्हाळ्यात जायचं आहे. असे देश विदेशमध्ये केदारनाथच्या माध्यमातून या धर्मप्रचार करण्याची एक अवकाश मिळालेले. ज्या पोस्टवर असून जे कर्तव्य करतात, उपकार कधी होणार नाही, कर्तव्य पूर्ण होतं ते लक्षात ठेवले पाहिजे. कोणाचे उपकार नसते. असे आजच्या दिवशी इथं एक त्यांनी निवास केले सिद्धेश्वर लिंगाने. त्याप्रमाणे योगायोग कसं असते, आदिरंतेन संहिता, पहिल्यापासून शेवटपर्यंत रंभापुरी जगद्गुरूंनी आज कार्य पूर्ण केले. कोणतं केले? महास्वामीजी शिवैक्य झाले त्यावेळी अंत्यसंस्कार मध्ये होते. पुन्हा श्रावण संपल्यानंतर लिंग स्थापनाचं रंभापुरी जगद्गुरूंच्या हस्ते झालं. पुन्हा आता मूर्ती स्थापना शेवटी कलशारोहण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. हे एक प्रकारची संयोगाची गोष्टी म्हणावाच लागेल. म्हणून आता त्यांनी केलेले जे काही उपकार या पीठावर आम्ही विसरू शकत नाही, म्हणलो होतो. त्याप्रमाणे आज आताच आपलं आप्पासाहेब पाटील, आम्हाला काही तकलीफ नाही आहे. एवढं मोठं कार्य झालं तर तकलीफ होणार आहे कोणाला? आप्पासाहेब पाटलांना झालं असेल. आणि त्याचप्रमाणे आपलं बडुऱ्याना, आता आपलं बसवराज मंगळूर, तसेच आपला बसवराज पाटील मुरुम यांना, आणि बाकीचे सोलापूरचे उदयशंकर पाटील यांना, आणि तसेच सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री, आणि त्याचप्रमाणे आपले विजय देशमुख माजी मंत्री सोलापूरचे, आणि गोविंदराव माकणे, या संयोजन समिती बालाजीराव पांडागळे, ओमप्रकाश पोकर्णा, 10-12 लोकांनी जे संयोजन समिती केलेले त्यांना त्रास झालेला नाही. हे पेंडाल घेतले आमदार साहेबांनी, भोजन आजचे घेतले बसवराज मंगरुळेने, कालचे भोजन केले बसवराज मुरुमकरांनी, आणि परवा पहिलाचे आप्पासाहेब पाटलांनी, आणि बाकीचे सगळं जे व्यवस्था यंत्रणा आहे आपले सुमित मोरगे आणि शंकरराव मोरगे आणि गोविंदराव माकणे आणि त्या सोलापूरचे उदयशंकर पाटील. आता त्याच्यामध्ये आता चालले आमदार अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत असं उदयशंकरांना आम्ही सांगितले. असे लोकांनी केले. कारण का आले तुमचे गेले तुमचे, आले आमच्याकडे गेले पोटाकडे, तुमचे अन्न आले त्यांच्याकडे गेले. याच्यात काय मिळालं म्हणजे आम्हाला पुण्य मिळालेलं आहे हे लक्षात ठेवा. हे करण्यामध्ये आम्हाला पुण्य प्राप्त होत असतं. व्यापार करण्यामध्ये काय मिळते? दलाली म्हणतात. तसं आम्हाला काय मिळते? पुण्य हे दलाली स्वरूपात आम्हाला प्राप्त होतो. ते पुण्य सर्व भक्तांनी आम्ही देत असतो. म्हणून हा जगद्गुरु पीठ धर्मपीठ म्हणलं जातं. अशा पद्धतीने आज शिवाचार्यगण अनेक प्रकारचे विद्वान आहेत, पण काही भाषेचे प्रॉब्लेम असते आणि वेळेचे प्रॉब्लेम असते. म्हणून आजपासून हा एक निर्माण झालेले आम्ही तरी केलो आणि हमेशा राहणं कठीण आहे. आता आम्ही आहे राणासाहेब आमदार आहेत, त्यांच्या मंडळी आहेत. काल आले दोघांनी होमाला बसल्यानंतर पुन्हा दोघा पती पत्नी आमच्याकडे आले. महाराज पुढे कोणतंही कार्य करायचं मोका आम्हाला देत जा. आम्हाला एवढं मोठं केलं हे काय म्हणता महाराज, पुढे मोठं मोठं आम्हाला द्या, आम्ही निश्चित रूपाने करू, आमच्या मनाला प्रसन्न वाटत आहे. म्हणून काल रात्री सांगितले आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव होते, हे उस्मानाबादचे अशोकराव झाले म्हणले. आम्ही कालच सांगितलं. असे व्यक्ती निर्माण होत आहेत, तरुण आहेत, आणि त्याच्याप्रमाणे असे जर का धर्मकार्यामध्ये जर सहयोग झाल्यास त्याचे जीवनही कल्याण, देशही कल्याण आणि सर्वांचे कल्याण होत असतं. आम्ही काही कोणी नेलेलं नाही मागं, आम्ही काही नेणार नाही. जोपर्यंत यावत जीवे सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेता भस्मीभूतस्य देयस्य मुराम कुता. 4 भाग सिद्धांत मध्ये काय सांगितले? जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाना राहा. ठीक आहे,
4 अनुबंध चतुष्टय, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण धर्म अगोदर ठेवा, अर्थ अगोदर ठेवू नका. अर्थ अगोदर की धर्माची रक्षणा होत नाही. आपलं परंपरा आहे. आता परंपरा आहे, आम्ही इथं बसलो, यांनी इथं बसले, तुम्ही इथं बसले, परंपरा आहे. कोणी लहान मोठं नाही, पण परंपरा आहे. पण अति सूक्ष्ममध्ये गेलं तर तुम्ही इथं बसलेला, आम्ही खाली बसलेलो आहोत. कसं? आमचे लक्ष खाली आहे, तुमच्या लक्ष वरी आहे, म्हणून तुम्ही वरी बसता लक्ष. अशी एक प्रकारची आहे. म्हणून याच्यामध्ये जीवनामध्ये मनुष्याला 3 वर्ष सत्य आयुष्य आहे. जास्त नाही आयुष्य प्रत्येकाला, 3 वर्ष. विचार करून पहा, 60 वर्ष वर्तमान स्थितीमध्ये तुमचे 60 वर्ष जरा सरासरीमध्ये. 30 वर्ष कशा जातात? झोपेत. 15 वर्ष कशा जातात? उद्योग करण्यामध्ये, पोट भरण्याकरता. 45. 5 वर्ष कशा जातात? रोगरुजीमध्ये. 50. 5 वर्ष करतात ते मोठे झाले, खोटे झाले, छोटे झाले, वट्यावर बसून बोलायचं, याच्यात 5 वर्ष जातात. त्याला द्यावंच लागते. बोलू नका म्हणजे पागल होतो, गप्प बसल्याने पागल होतो. आपल्या मनातलं कोणाला तरी सांगावंच लागणार आहे. लाभ असो ना नुकसान असो, कोणती नसतो. किती झाले? 55. उरले 5 वर्ष. जन्मले की 1 वर्षापर्यंत अज्ञान, म्हातारपणामध्ये 1 अजून, किती उरले? 3 वर्ष. या 3 वर्षामध्ये तुम्हाला जीवनामध्ये काय करून घे? निश्चित आत्मा सुखोदया. सुखाची उत्पत्ती दृढसंकल्प पाहिजे. मनुष्य जेव्हा दृढसंकल्प ठेवा. श्रेयांशु भविविघ्नाने, अनेक कार्यामध्ये अनेक विघ्न येत असतात, पण त्या विघ्नाला न जुमता, विघ्न आपल्यासाठीच आहे. विघ्न कोणासाठी आहे? या भूलोकमध्ये भगवंताने मनुष्यासाठीच विघ्न करून ठेवले. ते विघ्न हे शब्द उत्पत्ती झालेला आहे. त्याच्यात आपल्या संघर्षामध्येच उत्कर्ष असतो. अशी एक प्रकारचे आपलं जीवन जर काढलो, निश्चित आत्म सुखोदय, सुखाची उत्पत्ती होत असते. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही या सुखाची उत्पत्तीच्या माध्यमातून आज एवढं मोठं झाल्यानंतर या परिसरातील या सर्व मंडळींनी या संस्था सांभाळणं त्यांच्या जबाबदारी असतो. त्यांची जबाबदारी आहे. आणि आता बघा, सभा संपत्ती असली तर नारायणखेडच्या आमदाराचे घरचे आलेले आहे, अक्कलकोटचे आमदाराचे आलेले आहे. म्हणजे हे त्रिवेणी संगम झालेले आहे. आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तराखंड, मध्य प्रदेश, अनेक प्रकारची सुद्धा इथं आलेले आहे, भक्त मंडळी आहेत. तरी पण आज जे वास्तू निर्माण झाले, कशी उपयोग यायचं म्हणलं तर आमचे जे मंडळ, संयोजन मंडळ आहे, विशेष करून आप्पासाहेब पाटलाचे इथले मुख्य या देवीचे पुजारी अर्चक आहे, त्यांनी थोडं लक्ष द्यावं इकडं. त्या लक्ष दिल्यानंतर या वास्तूचा उपयोग जास्त होईल. तसेच बडुरेसारखं चतुर आहेत, हुशार आहेत. पत्रिकामध्ये एक अक्षर सुद्धा गलती त्यांच्या होणार नाही. केले नसेल किंवा नाही होणार नाही, आम्हाला शाश्वत आहे. कशी पद्धती केली पाहिजे. उलेकर सारखं आपलं अन्नदान करीत, धनदान करीत करणारे आहेत. आता बसवराज पाटील मुरमचे, तसंच आपलं बसवराज मंगरुळे नवीन तयार झाले. सगळ्यांची इच्छा आहे की आपण पुढे ये. आताच आपला स्वागताध्यक्ष रूपानं आपलं राणासाहेबांनी बोलले, पुढे आपण याच्या प्रगतीसाठी निश्चित रूपानं करूच म्हणून म्हणलेलं आहे. याप्रमाणे केले तर निश्चित रूपानं ते उत्तर केदार झालं तर हे दक्षिण केदार होऊन जाईल म्हणून आम्हाला वाटत आहे. अशा पद्धतीमध्ये के म्हणजे स्वर्ग, दार म्हणजे दरवाजा. स्वर्गाचे दरवाजातलं जे पुण्य आहे आज इथं या वैराग्य धाम येथे उत्पन्न झालेलं आहे. त्यांच्या मूर्ती सुंदर झालेल्या आहे, मंदिर सुंदर झालेलं आहे. त्यांनी जप केलेली शक्ती इथं निर्माण झालेली आहे. आणि लग्न आतापर्यंत आम्हाला 2-4-50 लग्न होत होते, आता त्याचे डबल होईल म्हणून आम्हाला वाटत आहे. या परिसरामध्ये कमी दाम ठेवलेला आहे. कारण का? इथला खर्च चालावा, त्यांच्या भागावा म्हणून इथं पाण्याची व्यवस्था तीर्थपुरीतले जे उपसरपंच, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्त सर्वांनी योग करून पाण्याची पुरवठा इथं केलेला आहे. आणि असाच अन्न आणि पाणी जिथे जिथं आहे तिथे
एक प्रकारची चलत आहे. आणि असेच प्रकारांना हा जास्त न बोलता आता सर्वांना प्रसादाचा वेळ झालेला आहे. आणि आजच्या प्रसाद घेऊन तुम्ही या संबंध नवरात्रीमध्ये पदयात्रेनं या वैराग्यधामी पुढून दररोज 1 लाख पब्लिक जातोय. त्यांना निश्चित रूपाने इथं उपयोग होणार आहे या वास्तू. आणि अन्नदान बी आम्ही काही ठेवणार आहोत. अशी एक प्रकारचे परोपकारार्थम इदम शरीरम, परोपकारार्थम वहंती नद्या, परोपकारार्थम फलंती वृक्षा, परोपकारार्थम दुहंती गावा, परोपकारार्थम इदम शरीरम. नदी दुसऱ्यासाठी वाहतात, गाय दूध दुसऱ्यासाठी देतात, झाडे फळ दुसऱ्यासाठी देतात. तसं शरीर सुद्धा दुसऱ्याला पुण्य सुख शांती करते देतो आहे. हे आपल्या शरीराचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही करत आहोत. भगवंताने ज्या पद्धतीने घेतील. आता आम्ही एक जगद्गुरूचे केले. आता पुढचं जगद्गुरू त्याच्या अगोदर हे शांतलिंग शिवाचार्य होते. 66ला पट्टाभिषेक झालतं. त्यांनाही एक मूर्ती करून दिलो. बेळगाव जिल्हा मुतनाळमध्ये आहे, तिथं समाधी आहे. तिथं मूर्तीच्या आज जवळपास एक जून कल जून ದಾಗ मुतनाळ जून ಎಷ್ಟು का जून 19 तारीखला तिथल्या मूर्ती प्रतिष्ठापना आहे. त्यानंतर केदारमध्ये नीलकंठ जगद्गुरू होते. हिमालयमध्ये एकही शाळा नव्हती. त्यावेळी शाळा नसताना 1932 साली शाळा प्रथम काढले, कॉलेज काढले आणि विश्वविद्यालयापर्यंत काढले. तिथं आयुर्वेद जे नीलकंठ जगद्गुरू होते त्यांच्या समाधी तिथंच आहे. आणि तिथे त्यांच्या त्या संस्थेमध्ये हेमवती नंदन बहुगुणा शिकलेली आहे त्या शाळेमध्ये उत्तराखंडमध्ये. असा असलेला तिथं मूर्तीच्या मंदिर चालू केलेले, पुन्हा त्यांचाही जीर्णोद्धाराचा मूर्ती तिथं आणून दिलेलं आहे. अशी एक प्रकारची जेवढं करता येईल तेवढे आम्हाला करता येते. आणि मठाची विकास सुद्धा मोदी साहेबांनी निश्चित रूपाने केलेले, तेही सत्य आहे. जवळपास 100-200 कोटीचे एस्टिमेट तयार करायला लावले. ह्या जीर्णोद्धाराचा जवळपास 10 कोटीचे कार्य आता चालत आहे. आम्ही सांगितलं या मंदिरच्या आतील भाग आम्ही करू, 100 कोटी लागू द्या. मंदिरच्या बाहेर भाग गव्हर्नमेंट करा, पार्किंग करा. 6 महिने तिथं निवास करतोय केदारनाथ. 6 महिने दर्शन व्हावं, 6 महिने अखंड चलावा. वरी केदार धाम मध्ये असेल तर उखी मठामध्ये तिथं यात्रा चला म्हणून आम्ही चर्चा केलेल्या आहोत. त्याप्रमाणे काम सुद्धा चालू आहे. अशा पद्धतीनं परंपरागत या पंचपीठ आहेत, या 5 पीठ आहेत. या 5 पीठ कुठून आलेला आहे? हजारो वर्षापासून आले. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग. पहिलं यांचं नाव सुद्धा वेगवेगळे आहेत. आमच्या केदारपीठाचे सांगितले एकवक्त्र शिवाचार्य, एकाक्षर शिवाचार्य, त्रिवक्त्र शिवाचार्य आणि एकोरामाराध्य आणि त्याचप्रमाणे घंटाकर्ण, असे 4 पिढीला 4 नाव आहेत. अशी असले 5 पीठाची हे आमचे कुठंपर्यंत आहे? नेपाळ सहित. नेपाळमध्ये सुद्धा मोठं मठ आहे, 2 एकरचे मठ आहे. तिथं जीर्ण झालेला आहे. एक आम्ही अनुष्ठानला होतो 2009ला. तिथं वीरभद्र मूर्ती छिन्न झाले. बेंगळुरू विमान नेऊन तिथं स्थापन करून आलेलो आहोत. अशी मठ, असे आमच्या जे शाखा मठ आहेत केदार शाखाची आणि प्रत्येक पीठाची 3-3 हजार शाखा मठ भारत आणि नेपाळमध्ये आणि लंकामध्ये. रेणुकाचार्याने रावणाची मृत्यू झाल्यानंतर रावणाने संकल्प केला होता 9 कोटीचे लिंग स्थापना करतो म्हणून. त्यांनी 6 कोटी लिंग स्थापना केले. 3 कोटी शिल्लक राहिले होते. 3 सोडे वचन घेतले कोणी विभीषणाकडून. विभीषणाकडून वचन घेतल्यानंतर त्यांनी कसं करून प्रार्थना केल्यानंतर रंभापुरी पीठाचे रेणुकाचार्याने 3 कोटी रूप स्वरूप घेतलेली जागा आज विराजमान आहे लंक्यामध्ये. असे संपूर्ण विश्वामध्ये आणि भारत देशामध्ये प्रत्येक पीठाची 3-3 हजार शाखा मठ आहेत. अशी एक पद्धतीनं आमचे पट्टाधिकारी हे सर्व माध्यमातून असं जागृत व्हावं आणि सत्याच्याकडे व्हावं, परंपरा धरावा. म्हणून अशा पद्धतीने गेलं तर धर्माची उन्नती निश्चित होतो. मनुष्याला 2 कधी विसरू नये.
4000 किताब पढ़ो लेकिन 4 बातों को मत भूलो, 2 बातों को हर रोज छोड़ते जाओ, 2 बातों को अमरत्व के रूप लेते जाओ. म्हणजे 4 बात म्हणजे 4 गोष्टी कोणत्या आहेत? 4 गोष्टी कोणत्या आहेत? दररोज विसरायच्या. दुसऱ्याने आपल्याला केलेले अपकार, आपण दुसऱ्याला केलेले उपकार संध्याकाळी विसरत जाऊ. नाही विसरलं तर काय होतं? पुन्हा आपला द्वेष वाढतात. आम्ही समजा कमजोर, आपल्याकडे अन्याय झाले, अपकार केले, आपण सबल झालो आणि त्यावेळी आम्ही अपकाराचा बदली घ्यायच्या भावना आपली निर्माण होतो. आपण पापकृत्य करतो. समजा आपल्याला, आपण कोणाला एक प्रकारचे आपण जे उपकार लग्नामध्ये आहेर करतो, आम्ही ध्यानात ठेवतो. आमच्या लग्नाच्या वेळी त्यांनी केले की नाही लिस्टमध्ये पाहतो. जर नाही केलं तर दुःख वाटते, केले तर समाधान वाटते, नाही केलं दुःख वाटते. त्याच दिवशी विसरलं तर दुःख वाटत नाही केले तर. म्हणून झोपत असताना आपण केलेले उपकार आणि दुसरीने केलेले अपकार ते विसरावा. आणि 2 गोष्टी पुन्हा, जगामध्ये देव आहे, जगामध्ये देव आहे, मृत्यू निश्चित आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमचे जीवन दुःखी होत नाही. जर आपण नाही विचार लक्षात नाही ठेवलं, संपादन करतो, मी मरणारच नाही, सर्व संपत्ती असं वाटतो, मृत्यू निश्चित आहे. आणि देव आहे म्हणलं तर आम्ही भेटतो, देव आमचे कृत्य पाहतो म्हणून विचारानं वागतो. अशी 4000 किताब पढ़ो लेकिन 4 बातों को मत बोलो म्हणून कबीरदासाने सांगितलं. या उक्तीप्रमाणे आज तुम्ही इथं आलात आणि जाता येता या तुळजापूरला सगळे येणार. आम्ही रिपोर्ट घेतो, कुठं आमचे हेड ऑफिस आहे म्हणले आप्पासाहेबला आमचे हेड ऑफिस आहे. कारण की इथं तुळजापूरला येणं त्यांना माहीतच असतं. म्हणून आता या संदर्भामध्ये एवढंच आहे, याचे सदुपयोग समाजाला व्हावा. आणि भारत देशामध्ये आम्ही जे संकल्प केले कोणतं राहिले नाही. बेंगळूर नगरामध्ये पुष्कळ झालेलं आहे. शशिकुमार म्हणून तिथं 5 कोटीचे आम्हाला एक राहायला राजराजेश्वरीमध्ये एक मठ तयार केलं. आणि विठ्ठलराव माकडे, गोविंदराव माकडे यांनी चाकूरमध्ये इथं एक मठ तयार केले, एकदम हायवे रोडवर आहे. आणि तसेच सीतारामप्पा एकलारे होते, पूर्णामध्ये एक मठ तयार झाले. आता इथं जगद्गुरूनं हा एक मठ तयार केलेला आहे. शिराडून कलंब असे कित्येक आहेत. जिथं जिथं चालावा त्याच्या त्यानं सर्वांना समाज उपयोग व्हावा, एकच आमचे उद्देश ठेवून या प्रगती पथावर आम्ही अवलोकन करत आहोत. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अशोकराव चव्हाण असतील, माधवराव पांडागळे असतील, भोशीकर साहेब असतील आणि ओमप्रकाश अशी एक 25 लोकांची होती. पहिला श्यामराव कदम, बळवंतराव चव्हाण, साहेबराव बाळकर, आणखी गंगाधरराव कुंटूरकर असे लोक 25 जिल्ह्यामध्ये होते. अर्धरात्री बोलले. आता नवीनाचे आहेत ते अजून आम्ही परीक्षा केलं नाही, जुन्या माणसाचे मात्र शाश्वत होत. आणि करत इथंपर्यंत त्यांच्या आधारानं 1 रुपया आपल्या शिराडून नसताना सर्व कार्य साध्य झालेलं आहे. आणि इथं असे आपण 1-1-25 इथंही उस्मानाबाद सापडतील, आपलं 5 सापडले 25 होतीलच. आणि मूठभर ज्वारी पेरल्यानंतर एक थैलीभर ज्वारी निघणं हे निश्चितच असतं. त्याप्रमाणे आजच्या समारंभामध्ये शिराडोंची मंडळी या 8-10 दिवस इथं राहून जे जे आम्ही सांगतो, रात्रंदिवस स्वच्छताचं, पाण्याची असो कोणतेही काम निश्चित रूपाने परिश्रम केलेला आहे. त्यांना भगवंतानी निश्चित रूपाने त्याचा लाभ मिळेलच याची काही शंका नाही आहे. आणि या संदर्भामध्ये महास्वामी फार लांब उद्या कार्यक्रम आहे पूर्ण जाणं संपूर्ण देशामध्ये. शिवाचार्य गण सुद्धा आजचा दिवस कोणता आहे? रथसप्तमीचे दिवस आहे आणि पंचमीचे दिवस आहे. हे माघ मासमधला विशेष सर्व बाजूला ठेवून इथं येऊन त्यांच्या कार्यक्रमाची त्यांनी परिभ्रमण करत आहेत. आणि सर्वांनी प्रसाद घ्या आणि यथा प्रकाराने प्रसाद घेऊन हा विचार ते डोक्यात ठेवून एकच चंद्रस्तमोहंती एकेन जन्मना मुक्ती विरानांतो महेश्वरा. एकाच जन्मामध्ये आपला मुक्ती मिळण्याची मार्ग म्हणजे सत्यम वदा धर्मम चरा. 2 कधी सोडू नका. सत्य बोला आणि धर्माने चला, तुम्ही निश्चित रूपाने मुख्य तुम्हाला मिळते म्हणून एवढं सांगून आजच्या आशीर्वाद समिती सर्वांना शुभाशीर्वाद व्हावं म्हणून एवढं सांगून आजच्या आशीर्वादाला विराम देत आहोत. ओम शांती शांती शांती. जय शंकर. जय शंकर.